भारतीय परंपरेमध्ये जेवायला जेव्हा ताट वाढलं जातं तर त्यावेळेस लोणचं, चटणी किंवा या पद्धतीचं तोंडी लावायला काहीतरी चटपटीत पदार्थ वाढले जाते. त्यामुळे जेवण्याची लज्जत वाढते आणि 2 घास जास्तीचा जातो. या पद्धतीने तुम्ही भरली मिरची एकदा तोंडी लावण्यासाठी नक्की बनवा. 2 घास काय 4 घास नक्कीच जास्ती खाताल. तर इथे मी पाव किलो मिरची घेतलेली आहे. हे जे जाड मिरची असते ते घेतलेली आहे आणि त्याला मधोमध चीर देऊन घेतलेला आहे. पहिल्यांदा स्वच्छ धुवून पुसून मग या पद्धतीने चिरून घ्यायचं. हे तिखट नसलेली मिरची असते. इथे आपण भरली मिरची करत आहोत तर त्यासाठी काही आपल्याला साहित्य पाहिजेत. इथे मी घेतलेले आहेत. आता ते किती प्रमाणात घेतलेले आहेत आता याला भाजून घेते वेळेस तुम्हाला सांगणारच आहे. तर या ठिकाणी आता इथे मी कढईमध्ये साधारण 1 चमचाभर तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी साधारण अर्धा कप इतकं शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. शेंगदाणे कुरकुरीत झालं ताटामध्ये टाकून घ्यायचं. 3 चमचे तीळ आणि 3 चमचे सुक्या खोबऱ्याचा खीस आणि 1 चमचा जिरे, त्याचबरोबर 2 चमचे धने घेतलेला आहे. तर यामध्ये आणखीन 2 चमचे तेल टाकायचं आणि छान असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी गॅसचा फ्लेम मध्यमच ठेवायचा, गॅस मोठा ठेवायचा नाही, नाहीतर हे सगळं करपू शकतो. आता हे सगळं आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि सोबतच यामध्ये टाकण्यासाठी इथे मी साधारण पोहे खायच्या चमच्याने 4 चमचे इतकं बेसन पीठ छान खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचंय. बेसन पीठ भाजते वेळेस मी वेगळं तेल वगैरे काही टाकलेलं नाही, कारण पॅनमध्ये ऑलरेडी तेलाचा अंश होता त्याचमध्ये भाजून घेतलेला आहे. 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि 3 चमचे इतकं ठेचून घेतलेला आलं लसूण यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तुम्ही आलं लसणाचं पेस्ट सुद्धा वापरू शकता. मुठभर कोथिंबीर बारीक चिरून यामध्ये टाकून घेतलेलं आहे. सगळे जिन्नस थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा गरम मसाला आणि पोहे खायच्या चमच्याने 4 चमचे लिंबाचा रस आणि छोट्या लिंबाच्या आकाराचं इथे मी गुळाचा खडा टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आलं लसणाचं जे फोडणी होती ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि इथे मी साधारण अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेला आहे, कारण आपण जे मिरची वापरत आहेत ते तिखट नसतं. जर तुम्हाला आवडत नसेल यामध्ये तिखट तर नाही टाकलं तरी चालू शकतो. मिक्सरला बारीक असं याचं पावडर तयार करून घेतलेलं आहे. अगदीच बारीक नको, थोडंसं रवाळ असलं तरी चालू शकतो. आणि त्याचबरोबर हे छान असं मुटका होण्यासाठी किंवा याला छान ओलसरपणा येण्यासाठी 3 चमचे तेल सुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे. म्हणजे भरते वेळेस अगदीच कोरडं नको, थोडंसं ओलसरपणा असेल तर हे जे मसाला आहे मिरचीमध्ये छान व्यवस्थित चिटकून बसतो. तर या ठिकाणी आता तयार करून घेतलेलं जे आपलं वाटण होतं ते या मिरचीमध्ये भरून घेतलेलं आहे. आंबट गोड थोडंसं तिखट चवीचं हे वाटण तयार झालेलं आहे. अशा पद्धतीचं वाटण तुम्ही आदल्या दिवशी करून ठेवताल तर भरली मिरची करण्यासाठी अगदी 10 मिनिटं वेळ लागतो. तर या ठिकाणी आता हे जे वाटण आहे या पद्धतीने इथे मी मिरचीमध्ये छान दाबून असं भरलेलं आहे. शिल्लक राहिलेलं वाटण तसंच ठेवलेलं आहे. आपल्याला असला वापरायचं आहे. सुरुवातीलाच टाकलं की आता जे तेल आहे ते त्यामध्ये वाटण असल्यामुळे करपू शकतो. त्यासाठी सुरुवातीला आपल्याला मिरच्याच यामध्ये टाकून घ्यायचं आहे. पॅनमध्ये साधारण 5 ते 6 चमचे तेल टाकून तयार करून घेतलेली मिरची यामध्ये टाकून घेतलेली आहे. सगळं छान सुरुवातीला वाफून घ्यायचं 1-2 मिनटं कमी स्पीडवर. आता आपल्याला इथे झाकण लावायचं, परत आपल्याला आणखीन वाफून घ्यायचं आहे. तर थोडंसं पाण्याचा हापका मारायचा, अगदी जास्त नको. थोडंसं पाण्याचे शिंतोडे टाकलं की छान असं वाफ धरल्यासारखं होतो आणि मिरची जी आहे छान असं नरम असं वाफल्या जाते. तर या ठिकाणी साधारण 10 मिनिटानंतर इथे आपली मिरची छान असं नरम वाफल्या गेलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता या ठिकाणी नरम वाफलेल्या मिरचीमध्ये शिल्लक राहिलेलं जे वाटण होतं ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि गॅस थोडासा मोठा करून परत बंद करून टाकायचं, म्हणजे छान असं वाफल्या जाते. झाकण लावायचं, मग छान असं ते वाफल्या जाते. गॅस चालू ठेवायची काही गरज नाही आहे, म्हणजे आपले जे वाटण आहे ते करपणार नाही आणि त्याला खमंगपणा येणारच. इथे तुम्ही बघू शकता, इथे मस्त अशी तोंडी लावण्यासाठी मस्त चटपटीत आणि खमंग मिरची तयार झालेली आहे. एकदा या पद्धतीने करून पहा. तर अशी मिरची असेल तर 2 घास काय 4 घास नक्कीच जास्तीचा जातो. भाकरीसोबत, चपातीसोबत, साधं भातवरण आणि तोंडी लावण्यासाठी अशी मिरची. तर या पद्धतीने केल्यानंतर ही मिरची फ्रीजच्या बाहेर 4 दिवस टिकून राहते आणि जर हे मिरची फ्रीजमध्ये ठेवताल तर 8 दिवस आरामात टिकून राहते. नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.